धरिला पंढरीचा चोर, असा करकचून बांधला की जणी म्हणे जीवेनं सोडी तुला, आता सोडणार नाही म्हणली. सोहम शब्दे मारा केला, प्रत्येक श्वासाला नाम घेतलं, त्यामुळे तुला मी बांधलं प्रेम सूत्र दोरी. परिणाम काय झाला? नेतो तिकडे जातो हरी. जनाबाई निघाल्या पाण्याला की जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषिकेशी. जनाबाईंनी जावं. जनाबाईंनी वेणी घालायला घ्यावी, यांनी फळी घेऊन यावं, लगेच वेणी घालून द्यावी जनाबाईची. सगळं केलं. सजन कसायाचा मांस विकू लागला, कबीराचे शेले विणले, सगळ्यांसाठी सगळं करावं. सावतवांचा म्हणा राखला भगवंतानी, सगळ्यांसाठी सगळं केलं. नेतो तिकडे जातो हरी. पण हे केव्हा? जेव्हा भगवंताला प्रेमसूत्रामध्ये बांधावं लागतं. त्याला बांधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. गोकुळामध्ये सगळ्यात पहिला प्रयत्न आमच्या कुणी केला होता? जागेत ना सगळे? बरं, ही वेळ अशी आता कीर्तनाची, आधीच कीर्तन लांबले, त्यामुळे आता तुम्ही उठून जाताना म्हणजे तयारीत असता नाही का, त्यामुळे रोजची सवय आपल्याला. पण आज थोडस चालेल ना? कुणी बांधलं त्याला? गोकुळामध्ये कुणी बांधलं? यशोदेनी त्याला बांधलंय. 2 बोट दोरी प्रत्येक वेळी कमी पडायची, प्रत्येक वेळी दोरी कमी पडायची. पण शेवटी त्या जगन्नियंत्यांनी स्वतःला बांधून घेतलं. म्हणाला येलो मैया बांधलो. तो बांधून घेतो. फक्त म्हणाले आमची तयारी नाही. जसं चांगल्या लोकांनी म्हणजे भक्तांनी, सुष्टांनी त्याला बांधण्याचा प्रयत्न केला, तसं दुष्टांनी सुद्धा त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. हस्तिनापूरला भगवंत गेले होते शिष्टाई करता. शांतिदूत सदरामध्ये दुर्योधनाला सांगत होते, राजा अरे नको, युद्ध करू नको, पांडवांना 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि रिकामा हो, युद्ध करू नको, सगळा सर्वनाश उद्भवेल. दुर्योधन म्हणाला, काळ्या कृष्णा, अरे पांडवांना 5 गावच काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा देणार नाही, कर काय करायचं ते कर. आणि अशा वेळी दुर्योधनाने भगवंतांना कूटनीतीने बांधायचा प्रयत्न केला होता, पण भगवंत बंदिस्त झाले नाहीत. नाही, उलट ज्यांनी बांधायचा प्रयत्न केला दुष्ट हेतूनी, त्याचा सर्वनाश भगवंतांनी केला. हे सर्वज्ञात आहे. आपण महाभारत जाणता, आपण भगवंतांचं चरित्र जाणता, पांडवांना कशा पद्धतीने सहकार्य केलं हे जाणता. याला कारण काय हो? याला कारण एकच आहे, प्रेमसूत्र दोरी. भगवंताला प्रेमाच्या बंधनामध्ये बांधावं. मी असं नेहमी म्हणते की देवाला प्रेम द्यायचं राहिलं बाजूला. आता इथं देव आहे की नाही इथनं चर्चा सुरू आहे. ते प्रेम बिम सगळं, भक्ती जिव्हाळा वैराग्य सगळं बाजूला ठेवूया गप्पा. पण देव आहे की नाही इथनं आमची सुरुवात असते. दिवसभर आम्ही उपास करतो आणि संध्याकाळी असं वाटतं अरे बापरे हाय का नाही देव, काय माहिती, उपास माया जायचा माझा. एक जण म्हणाला, ताई सगळं केलं, सगळं पांडुरंगाची उपासना केली, शंकराची उपासना केली, शंकर काही पावत नाही म्हणले, तुम्ही म्हणलं तर देव बदलून बघू का? देवाला बदलायला निघाली माणसं. पण स्वतःमध्ये अंतर्बाह्य परिवर्तन व्हावं ही भक्तीची परिणती आहे, किंवा हे फळ असलं पाहिजे. आणि तुमच्या माझ्या हृदयामध्ये प्रेमाचा झरा जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही समाजाला, आमच्या माणसांना प्रेम कुठून देणार? आहे का आता प्रेम? प्रेम आहे, आपापसामध्ये जिव्हाळा आहे. ते प्रेम म्हटलं की आम्ही प्रेमाचं विभक्त स्वरूप समाजामध्ये आजूबाजूला पाहतो. आणि मग अधपतन संस्कृतीचं कसं होतंय त्याचंही दर्शन आम्हाला वेगळ्या पद्धतीने घडल्याशिवाय राहत नाही. आपल्याला डोळे उघडून आपल्यावर जी प्रेम करते ना ती आपली प्रेयसी असते, असं लक्षात ठेवा तरुण मंडळी, बर का? डोळे उघडे ठेवून आपल्यावर जी प्रेम करते ती प्रेयसी किंवा मैत्रीण. डोळे मिटले असं भासवून जी प्रेम करते ती प्रेयसी. डोळे वटारून जी प्रेम करते ती आई असतात, ती आपली बायको, बर का? नाही का? घराघरात अनुभव असतो. बाहेर किती कलेक्टर असू दे, किती मोठे असू दे, तुम्हाला काही कळत नाही, घरात ऐकून घ्यावं लागतं की नाही? हो म्हणा. म्हणजे घरात सुद्धा आमचा आवाज असतो की नाही? जास्त सगळीकडे आमचाच आवाज आहे. विनोदाचा भाग सोडून द्या, पण डोळे वटारून जे प्रेम करते ती आपली पत्नी असते. आणि खरं सांगू, डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना ती आई असते. संतांना आम्ही आई म्हटलं की नाही? संत आई सारखे बुडते हे जन न देखवे डोळा. विश्वाची माय झाले 16 वर्षाचं लेकरू ज्ञानोबा आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अशी अवस्था होती. आणि असा प्रेमाचा व्यापक अर्थ आम्हाला सांगितलं. भगवंताला जे प्रेम द्यायचंय ना त्याची व्याख्या नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी नारदांनी केली. अनिर्वचनीय म्हणाले, त्याची व्याख्या